ठाकरे बंधूंची युती पक्की आहे। ठाण्यामध्ये 75 जागा जिंकणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। 2 ठाकरे सप्पे भारी, ठाकरे ठिकऱ्या उडवणार असा इशारा राऊतांनी विरोधकांना दिलाय। दरम्यान बोलून जागा येणार नाही तसा टोला प्रताप सरनाईकांनी लगावला आहे। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार, आमचा 75, आमचा 75। अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी। बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। संजय राऊत सकाळी सकाळी काय बोलताय ना, याचा आम्हाला काही ज्ञानच नसतं किंवा काही माहिती नसतं। हो, बोलून फक्त जागा येतात का? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या 200 अधिक जागा येणार, आम्ही सत्तेवर येणार। अहो, बोंबलले ना ते, 50च्या पुढे गेले नाही महाविकास आघाडी। 237 जागा मिळून महायुती सत्तेवर आली। त्यामुळे बोलून वल्गना करणं आणि प्रत्यक्षात काम करणं। खरं तर अजूनही उबाटा गटाला जास्त जागा मिळाल्या असत्या, फक्त संजय राऊतांच्या ह्या सकाळच्या भोंग्यामुळे त्यांच्या जागा कमी होणार आहे, एवढं मात्र नक्की। तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूज देत होते, कोण कल्याणचे, कोण अंबरनाथचे, कोण शहापूरचे, कोण पालघरचे, कोण विक्रोळीचे, कोण मुलुंडचे, कोण भांडूपचे, असे जेमतेम माणसं अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं गोळा करून 500 माणसं मुश्किलने जमू शकले नाही। ते या ठाण्यात 75 निवडून आणण्याच्या गप्पा मारतायत, नुसत्याच काड्या चावतायत। त्यांची ऐपत नाही। आपण राहतो त्या भांडूप गावात, प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात 75ची भाषा करा। काँग्रेसच्या बळावरती जे काही लोकसभेच्या जागा मिळाल्या युबीटीला, किंवा जी काही मतदान त्यांना लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मिळालं, हे स्वतःचं नव्हतंच, हे काँग्रेसचं मतदान जे आहे त्यांना मिळालं। आणि आता काँग्रेसला बाजूला ठेवून कोणाबरोबर दुसऱ्याबरोबर जे आहे ते चूल मांडण्याचं काम हे करतायत, तर साहजिक आहे काँग्रेस त्याच्यावरती आक्षेप जे आहे ते घेणारच आहे। उद्धव ठाकरेंचं स्टेअरिंग काल राज ठाकरेंच्या हाती होतं। आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेअरिंग द्यायचं, ते कन्फ्युजन झालेलं आहे। ड्रायव्हर सारखा बदलतोय। एक मान्य आहे की आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे। शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक याच्या पुढे देखील आम्ही लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील। युती आघाडी, मी नेहमी सांगतो, युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे। आमची जी काही गणित आहेत, जी मागच्या विधानसभेची गणित आहेत, लोकसभेची गणित आहेत, जर EVMचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढला आहे, तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू।